रस्त्यामध्ये थोडक्यात जेवढं काही सांगितलं थोडक्यामध्ये सांगतो दोन ते भाग. आणि चौथ्या तरंगामध्ये 2-3 मधले आहे. एक आत्माच किम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे एक. दुसरं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही. तिसरं जीवच काय आहे, ब्रह्मरूप आहे. हे 3च मुद्दे आहेत. माझा आत्माचा बंदरूप होऊन गेलं की आपलं आनंद रूप आहे. काल झालं की आपलं परत आहे. तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे, आत्म्याचा आहे. कुत्र्याचं उदाहरण दिलं होतं ना, म्हणजे कुत्र्याच्या दाढीतलं रक्त आहे, पण त्याला असं वाटते कशातलं आहे, हाडातलं आहे. माझा दुसरा एक प्रश्न होता, आपल्याला वाटते ते सुख विषयाचं नसून आत्म्याचं. महात्म्या लोकांना माहिती आहे ते सुख विषयाचं नसून कोणाचं आहे, आत्म्याचं आहे. हे कोणाला ज्ञान आहे, संतांना ज्ञान आहे का नाही. सुखरूप आहे ते तुझे कोणी माझ्या पांडुरंगाचं आहे. आता हे चाललं होतं बघा, दुःखरूपाचं नाही कसं आहे. दुःखरूपाच्या बाबतीमध्ये चाललेलं आहे ते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख नाही. त्याच्याकरता ख्याती प्रकरण सांगितलं. आणि तिसरा प्रकार म्हणजे जीव हा ब्रह्मरूप आहे. तेव्हा दुःखाची निवृत्ती कोणत्याच लौकिक उपायाने होत नाही. काल होऊन गेला आपल्याला. आणि सत्यत्व निश्चय आहे तोपर्यंत नाही. मिथ्यात्व निश्चय झाल्यानंतर काल गोष्ट सांगितली होती की कोणते एक ऐकलेली आहे, तुम्ही 2-4दा ऐकली की जोडपा त्याच्यामध्ये आणि यजमानाला वाटायचं आपली बाई म्हणजे आपली पत्नी कोण आहे, पतिव्रता. बंदे काय झालं, तो ऑफिसमध्ये न जाताना खोलीत बसला होता. मग तिचं सगळं उघडं पडलं. मग त्याला फार वाईट वाटलं. म्हणलं असली बाई ठेवून काय उपयोगाचं आहे. मग केवढा दगड आणला, केवढा का, मग केवढा दगड आणला, हे मोठा कशाकरता आणला. म्हणून मरण टाकायची तिला. ती फार चाणाक्ष होती. तिने बरोबर जाणलं. इतक्यात मी जागे झाले. म्हणलं खोटं आहे. मिथ्यात्व निश्चय, सत्यत्व बुद्धी आहे तोपर्यंत दुःख. मिथ्यात्व निश्चय झाला म्हणजे सुख. म्हणून दुःख निवृत्तीचा उपाय कुठेही जा, जोपर्यंत जगत मिथ्यात्व निश्चय होत नाही. मला हा निश्चय होईल कसा, जगत मिथ्या वाटत नाही. त्याच्याकरता सांगायचं आहे, जगत सत्य नसून काय आहे, मिथ्या आहे. आणि जीव ब्रह्मैव न परा. जीव हा ब्रह्मरूपच आहे. म्हणजे तो कसा होऊ शकेल. आपल्या काळाला होता आत्मैमिदं सर्व. परमात्मा सत्य असून तद्व्यतिरिक्त सर्व मिथ्या आहे. जीव हा जीव नसून ब्रह्मरूप आहे. तेव्हा हे सगळं दिसणारं जगत आहे ते जगत ब्रह्मरूप आहे. आत्मैवमेदं सर्व. कळालं होतं की आपल्याला. रस्त्यामधलं काहीतरी 155 पान आहे, गणितपर्यंत आलं होतं आपल्याला. आत्मैवमेदं सर्वं नेयनानास्ति किंचन सदैव सौम्य इदमग्रासीत् एकमेव द्वितीयं ब्रह्म. इथपर्यंत आलं होतं. तेव्हा हे जगत जगत नसून मिथ्या आहे. परमात्माच सत्य आहे. हे श्रुतीला सांगायचं आहे बघा. त्याच्याकरता काही नाही. चौथ्या तरंगातलाच विषय आहे. म्हणजे नामरूप दिसतं ना. एखादा घडा आहे, घट आहे. घटामध्ये स्मृतिका तेवढी सत्य आहे. नामरूप एक आहे. मग
हे बघ, घट उत्पन्न होण्याच्या पूर्वी कोण होती? माती होती ना. बरं, घटात हे काय आहे? घटामध्ये काय आहे? आणि फुटल्यानंतर मग सत्य कोण आहे? नामरूप मिथ्या. नामरूप म्हणजे जगत, आणि सत्य कोण आहे? परमात्मा. जनार्दन योगा जनार्दन, सगळं कोण आहे? परमात्मा. आत्मैव इदं सर्वं. म्हणून जीवन असून किंवा स्वरूप आहे तो ब्रह्मरूप आहे. ज्याच्याकरता आपलं काम चाललेलं होतं. पुढे आपला आणखी 5 रंग आहे ना. वेळ थोडे आहे. मग चैत्र काय वैशाखच राहतो फक्त. मध्ये सुट्ट्या 1 महिना सुट्टी आहे. अधिक महिन्यात पण ते सुट्टी घेतली तर आपण कुठे सुट्टी घेत असतो का? सुट्टी राहते. आमचं चालूच असतं का? मी 16 वाजता सांगितलं काय बरंच राहिले जरा सांगू की जे गेले ते चालू द्यायचं आपलं. मग इथपर्यंत आलेलं होतं. कुठपर्यंत? आत्मैव इदं सर्वं. 100 काहीतरी 55 पानावरचं ते आहे बघा. मग कोणीतरी वाचा आता. त्याचप्रमाणे न रूपमस्येह तथोपलभ्यते या स्मृतीनेही अर्जुना, ज्याप्रमाणे हे जगत तुला दिसते त्याप्रमाणे सत्य नाही असे सांगितले आहे. कुठला श्लोक आहे? कोणत्या अध्यायातला आहे? 15. आकडा विचारत नाही, काळजी करू. गीता कशी पाठ आकडेवारीचा आहे. नुसतं आकडा झाला की श्लोक आला पाहिजे. ही कमीच आहे. बस बनवायची नाही. उलटी गीता सांगता येईल पाहिजे. काय नाही, खालून वर जायचं. हे आपल्या ह्याचं नाही तेवढी पद्धत उत्तर भारतामध्ये आहे. गीता भवन आहे ना, तिथल्या बायांना सुद्धा उलटी गीता म्हणतात. जाऊ द्या. जेव्हा नरोपमस्य तथोपलभ्यते, जेव्हा नरोपमस्य म्हणजे जगत दिसते तसं नाही, म्हणजे जगत मिथ्या आहे, परमात्मा सत्य आहे. पुढे अशाच प्रकारची आणखी श्रुती स्मृती वचने प्रमाण देता येतील, पण सर्वांचे तात्पर्य हेच आहे की सद्रूप परमात्म्याच्या ठिकाणी वस्तुतः कालत्रयी जगत कधीही नाही असे असून दिसते. बरोबर आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत कधीही नाही दिसते. त्याची वाट काय? सूर्याच्या ठिकाणी अंधारा असतो का कधी? आज नाही उद्या होता असं का म्हणता येईल का? जसा सूर्याच्या ठिकाणी अंधाराचा अभाव आहे, तसा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगताचा काय अभाव आहे. तर ते रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या आहे असे म्हटले पाहिजे. आता असा विचार पहा की चंद्र सूर्यमंडळे बचके एवढी दिसत असता शास्त्रप्रमाणाने ती अनेक योजने विस्तीर्ण अशी आपण समजतो. हे पहा, आपल्याला सूर्य केवढा दिसतो? एवढा. तो पृथ्वीपेक्षा कितीतरी मोठा आहे. मग दिसण्यावर अवलंबून आहे का शास्त्र सांगते त्याच्यावर? ते शास्त्र काय आहे? खगोलशास्त्र आपण शिकत नाही. त्या खगोलशास्त्रामध्ये ग्रह वगैरे याचे आणखी विचार केलेला आहे बघा. मग आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणे सूर्य केवढा दिसतो? एवढा दिसतो. चंद्र नक्षत्र. पण शास्त्र सांगते पृथ्वीपेक्षा सुद्धा हजारो पटीने सूर्य मोठा आहे. मग हे खरं का? शास्त्र सांगते. किंवा पृथ्वी सपाट दिसत असता शास्त्रयुक्तीने वर्तुळ अशी समजतो. त्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रमाणाने जगत सत्य वाटत असले तरी श्रुती स्मृती प्रमाणाने
जगत मिथ्यात्व निश्चय होण्यास हरकत काय? जरी आपल्याला ते वाटत असलं तरी पण शब्दप्रमाणाने आपण ते काय समजतो हे समज. लहान मुलाला माहिती असते का आपला वडील कोण आहे, मग आईने सांगितल्यावर तिच्यावर काय आहे, विश्वास. मतलब तेच आपले कोण आहे, बाबा आहे. मग शास्त्र काय सांगते, तस्मात शास्त्रम प्रमाणंते. पुढे काहीच नाही, पण सत्यत्वाच्या बलवत्तर संस्काराने आणि श्रुतीस्मृतीच्या अध्ययनाभावामुळे श्रुतीस्मृतीवर विश्वास बसणार नाही. अशा विद्येच्या संस्कारामुळे श्रुतीस्मृतीवर फारसा कोणाचा विश्वास नाही. बाबा श्रुती स्मृती वेदावरती ज्ञानेश्वरी तुकोबराच्या गाथा याच्यावरती आपला विश्वास असावा लागतो. संताची आहे बाई भांडवलकाठी तरी विश्वास. तुमच्या साधनामध्ये एक श्रद्धा सांगितलेली आहे ना, गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये त्याचा विचार केला. त्रिविधा भवती श्रद्धा. देही नामसा स्वभावजा सात्विकी राजते यशास्त्रविश्रुत्य यजन्ते श्रद्धयान्विता तेषां निष्ठा दुःखा कृष्ण सत्वराव ब्रह्म. तेव्हा आपल्या शास्त्रावरती काय असावं लागते, श्रद्धा असावी लागते. संताची बाई हा माझा विश्वास, सर्व वावे दास झालो. मग शास्त्र सांगते जगात सत्य नसून काय आहे आणि ब्रह्मच काय आहे. तुमच्या 8व्या प्रकार अध्यायामध्ये सुंदर विषय आहे. जरा मरण मोक्ष आहे मामाशी ते तंत्रे. तुम्हाला मुक्त व्हायचं आहे का, तुझ्याकरता 8वा अध्याय आहे. किंतत ब्रह्म किंवा अध्यात्म वगैरे गोड विचार केले. 7चं हे केलं, ब्रह्म कर्म. नाही बरोबर आहे. जर ब्रह्म अध्यात्म कर्म त्याचप्रमाणे अधिभवत देव आणि अभियज्ञ. आणि प्राण काळच्या वेळेला मनुष्य कुठे जात असतो याचा विचार केला आहे. अशा 7 प्रश्नाचा विचार 8व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये ब्रह्म हे सत्य आहे. अक्षरम ब्रह्म परमम न क्षरती ते अक्षरा. ज्याचा कधी नाश होऊ शकत नाही असं जे तत्व असते त्याला काय म्हणायचं, ब्रह्म. आणि बाकी सगळं तुकामणे नाशवंत आहे सगळं. पूर्वीचे लोक आता नाही, आताचे लोक पुढे राहणार नाही. सृष्टीचा प्रभाव बंद पडत नाही. सृष्टी जशीच्या युक्ती मात्र सर्व बुद्धिमान लोक कबूल करतात. युक्ती म्हणजे अनुमान. याकरिता अनुमानाने जगन्मिथ्यात्व निश्चय होण्यास हरकत नाही. आता अनुमान बरोबर तर्काच्या संग्रहामध्ये एक तर मला गेलं की त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती अनुपलब्धी. त्याच्यामध्ये अनुमान प्रमाण. त्या अनुमान प्रमाणामध्ये जगत मिथ्या आहे. म्हणलं कशा जगत मिथ्या आहे, म्हणलं अविद्याकारी आहे. जे जे अविद्याकारी असते ते काय असते, मिथ्या असते. म्हणून जगत हे अविद्याकारी असल्यामुळे मिथ्या आहे. आणि ब्रह्म मात्र काय आहे, सत्य आहे. ते अनुमान असे. जगत मिथ्या आहे ही प्रतिज्ञा अविद्या कार्य आहे म्हणून हा हेतू. जे जे अविद्या कार्य असते ते मिथ्या असते. जसे रज्जू सर्प हे व्याप्ती व उदाहरण या युक्तीने जगन्मिथ्यात्व ठरते. दोरीवर जे भासलेला सर्प अंड्यातला आहे का तो तुमच्या कल्पनेतला आहे, कुठला आहे, कल्पनाला पेप्रॉस्टेंट करा. आणि रानातला साप तो मात्र अंड्यातला आहे. बरं का, दोरीच्या ज्ञानाने कोणत्या सर्पाची निवृत्ती होते, दोरीच्या ज्ञानाने कोणत्या सर्पाची निवृत्ती, कल्पनेतल्या. खरा सर्प कुठे जात असतो का दोरीच्या ज्ञानात. एखादा ग्रस्त पाठ सुटला होता, चालला आपला, त्याच्यात हेच झाली होती रज्जू सर्प वगैरे. एक माणूस धावत चाललेला होता. त्याला विचारतो, भाऊ
म्हटलं धावत धावत कशा करता जाता नाही म्हटलं तिथे साप निघालेला गाठी आणायची काय आणायची आहे सापाला मारायला करता काय म्हणायचे आहे तर म्हटलं चला की मग गेला बाबा मग त्याने सांगितलं म्हटलं दोरी आहे का त्याला वाटायला लागलं म्हटलं अहो सरपायला दोरी कशा करता मागतो काही लोकांनी सांगितलं म्हटलं तुम्हाला काय करायचं तो मागतो ना द्या की त्याला दोरी त्याला विचारलं दोरी कशा करता म्हटलं दोरीच्या ज्ञानाने सर्पाची काय होते आता सर्प निवृत्ती होते का आपला प्रभाव दाखवते तो लहान असो का मोठा असो मग दोरीवरचा सर्प कशा निवृत्त होतो दोरीच्या ज्ञानाने आणि रानातला सर्प कशा निवृत्त होतो दाणक्याने हाडल्यानंतर माझ्या जगात कसं आहे दोरीवरच्या सर्पाप्रमाणे वाचा अहो तुम्ही जो अविद्या कार्य म्हणून हेतू सांगितला आहे तो जगमिथ्यात्वामध्ये किंवा रज्जू सर्पाच्या दृष्टांतातही असिद्ध आहे असे आम्हास वाटते. बडे वाचा मग तुमचे म्हणण्याप्रमाणे जग मिथ्या कसे ठरणार? ही किंवा अशाच प्रकारच्या व्यवहाराचतुर पुरुषास येणाऱ्या शंका आहेत. अशा सर्व शंकाचे खंडन करून अनिर्वचनीय ख्यातीच्या रीतीत युक्तिपूर्वक सर्पास अविद्या कार्यत्व कसे हे स्पष्ट सांगितले आहे. बाबा पुष्कळ शंका आहे पण एक दोन शंका दिल्या फक्त बरं झालं आपल्या एक दोन शंका दिल्या नाही तर पुन्हा दुसरा विचारसागर झाला होता म्हटलं हेच तर डोक्यावरून चाललं आहे तत्त्वज्ञान आहे म्हणणं आज तर मला त्याचा उपयोग होत नाही हे पोरं तिकडे शिकायला जातात ना कुठं ऋषिकेशला वगैरे मग तिथले लोक शिकवायचं म्हटलं गुरुजीचं आमचं सगळं झालेलंच आहे की अरे म्हणलं हे कुठं ऐकलं तुम्ही म्हटलं विचारसागरामध्ये चांगलं आहे हेच मराठीमध्ये तत्त्वज्ञान आहे ऋषिकेशला गेलं तर कोणत्या भाषेत आहे संस्कृतमध्ये भाषेचा फरक तत्त्व किती आहे तेव्हा बरं आहे आपलं कशा करता सांगितलं तुम्हाला असा प्रमाणाचा विचार केला आहे म्हणून दोरीवरती भासलेला सर्प जसा मिथ्या आहे त्याप्रमाणे जगात सत्य नसून काय आहे मग सत्य काय आहे सर्पाच्या दोरीवरती दोरी सत्य आहे तसं ब्रह्मावरती भासणारं जगत मिथ्या आणि ब्रह्म काय आहे सत्य आहे जीव ब्रह्मैव बडे ख्याती निरूपणामध्ये असत्ख्याती आत्मख्याती अन्यथा ख्याती अख्याती या चार खात्याचे थोडक्यात वर्णन मूळ ग्रंथात आहे. ख्याती बरोबर आता काय तुम्हाला विचारत नाही काळजी करून हा परीक्षेची 3 तर रंगाची झाली ना पुढे 4 आणि 5 कधी असते प्रस्थानच्या वेळेला नाही मला वाटते 5 आणि काय 5 आणि 6 नाही 4 आणि 5 असते ते प्रस्थानच्या वेळेला 6 आणि 7 असते ती मग कार्तिकच्या वेळेला मग तुम्हाला हे कशा करता चाललेलं आहे दुःख हे कधी निवृत्त होऊ शकत नाही दुःख हे सत्य नसून दुःख हे मिथ्या आहे जगन मिथ्यात्मनिश्चय म्हणतात पण जगात हे दुःख हे सत्य नाही मग कसं आहे मिथ्या आहे म्हणून तर ब्रह्मज्ञानाने त्याचा बाध होत असतो जर ते मिथ्या नसतं त्याचा बाध झाला दोरे ज्ञानाने सर्प जात असतो तर सर्प सत्य असतो का मिथ्या असतो रानातला सर्प दोरीमुळे जात असते का हा नाव लागतो पुढे वाचा. त्याशिवाय श्रीमद्रा मानुजादी काही ग्रंथकार सत्ख्याती मानतात व ती सामान्य लोकास पटवण्यासारखी आहे म्हणून आम्ही या रहस्यात संख्याती वाद्यांचे मत थोडक्यात लिहून त्यांचे खंडनही दिले आहे. गाती प्रकरण नाही सांगितलं असंच ख्याती आत्मख्याती अन्यथा ख्याती पुढे अख्याती सत्ख्याती व निर्वचनीय ख्याती सत्ख्यातीवादाने सर्प काय मानलं सत्य मानलं पण त्याचं खंडन केलेलं आहे वाचा. म्हणून आम्ही या रहस्यात सत्ख्यातीवाद्यांचे मत थोडक्यात लिहून त्यांचे खंडनही दिले आहे. त्याच्या वारंवार विचार करणे अवश्य आहे
या तरंगात तिसरा चिंतनीय विषय म्हणजे अहम शब्दाचा विचार मुख्य व बाद समानाधिकरण. हे पहा, दुसरा जीव ब्रह्मरूप कसा आहे याचा विचार केला. 3 विचार सांगितलेले तुम्हाला. एक कोणता जीव आत्माचा आनंद स्वरूप आहे, एक विचार. दुसरा विचार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालं तरी नाही, दुसरा विचार. आणि तिसरा विचार म्हणजे जीव नसून काय आहे, ब्रह्मरूप आहे. 3 तत्वाचा विचार करणारा चौथा तरंग आहे. मग पूर्वपक्ष आहे की नाही आपल्याच्यामध्ये. म्हणलं जीवाचे अवच्छेदक वेगळे, ब्रह्माचे अवच्छेदक वेगळे. किती जरी प्रयत्न केला तर जीव ब्रह्मरूप होऊ शकत नाही. आपण सांगितलं होतं की किती प्रयत्न केला तरी गाढव काय होत नाही. म्हणलं स्वच्छ धुवून काढलं तर मग गाढव घोडा होत असते का. पूर्वपक्ष मग वेदांत शास्त्रामध्ये जीव हा ब्रह्मरूप होतो, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. गीता वाचा मग त्याच्यामध्ये नष्टो मोहा असं पूर्ण झाला. अगोदर तो शोक होता. तेव्हा वेदांत शास्त्रामध्ये जीवरात नसून कोण केम समज होतो ब्रह्म. तुम्हाला दृष्टांत देऊन सिद्धांत सांगितलं असे. एका राजाच्या मुलाचे एखाद्या गरिबाच्या मुलीचं लग्न. मुलगी कशी आहे, गरीब आहे. आणि ज्याच्याशी लग्न करायचं तो राजा आहे की नाही का रे. मग तो लग्नाचा दिवस असतो, त्या लग्नामध्ये मुहूर्त असतो. अलीकडे मुहूर्त बिरतो कोणी पाळत नाही. म्हणा पत्रिकात लिहिलं असतं 9 वाजता आणि लग्न लागते 12 वाजता. एकाला विचारलं, म्हणलं का इतकं वेळ का बरं. म्हणलं ते घोड्याच्या समोरचे लोक म्हणतात तुमचं लग्न राहू दे, बस आम्हाला वाचू द्या की. अरे पण मुहूर्त आहे ना. म्हटलं आम्हाला मुहूर्त बिरतं काय माहिती. मग ते मधला एक पडदा असतो कोणता नाही का, इथे तर लग्न लागत नाही म्हणा, इकडे लागते लागा. इकडे नवरदेव असतो आणि इकडे कोण असते. आणि मध्यंतरी काय असतं. मग शेवटचं मंगलाष्टक आहे. काय काय कीर्तनकार लोक मंगलाष्टक कीर्तनात म्हणून दाखवतात. त्याच्यामध्ये शुभमंगलम काय काय माझा पडदा बाजूला होता बरोबर. ती गरिबाची मुलगी आता काय झाली, राणी झाली. आता किती वेळात झाली आहे काय. आता जेवढी इस्टेट राजाची आहे तेवढीच इस्टेट कोणाची झाली. मजा आहे. आता ती गरीब राहिली का श्रीमंत झाली. तेच नाव राहिलं का आता बापाचं नाव जाऊन कोणतं नाव आलं आहे का रे. पूर्वी बापाचं नाव होतं, आता कोणीतरी उपड समजेल त्याचं नाव आहे ते. मग त्याप्रमाणे दुर्बळाची कांता नवदशाने माझे. तसं एकदा ब्रह्मज्ञान झालं म्हणजे जीवाची अवदशा संपली. जीव राहत नाही. मानुरेनो या तो कडा तुका आकाशा, हे विश्वाची माझे. चैतन्याचे 4 प्रकार सांगितले आहेत. त्याचे चांगले चिंतन झाले म्हणजे अधिष्ठान, कुटस्थ व बुद्धीतील आभास यांचे नाव जीव आहे असे निश्चित होईल. मग तुम्हाला गेलं की जीव स्वरूपामध्ये आभास आहे का नाही. बुद्धी अधिष्ठान आणि त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला मग कोण होत असते. जो आभास जो असतो तो बुद्धीचे धर्म काय करतो, टाकून देतो. आणि कोणाचा स्वीकार करतो. बाई वडिलाचा असो धर्म टाकून देते, नाव टाकून देते. आणि ज्याच्याशी लग्न झालं त्याच्यात स्वीकार करते. मग अपरोक्ष ज्ञानामध्ये आभास हा ब्रह्मरूप आहे. पुढे वाचा. म्हणजे जीव जो आपणास मी असे म्हणत असतो त्यास मी शब्दात कुटस्थ व आभास या दोघांचेही ग्रहण होते. सर्व वेदांताचे मुख्य साध्य जर काही असेल
तर जीवास ब्रह्मच आपला आत्मा आहे. वेदांत वाक्याचं तात्पर्य आहे की म्हणजे जीवास काढते तर आम्ही जीव नसून किम स्वरूप ब्रह्मरूप. तर ब्रह्म या पदाला काय होतं हे तुमचं हे असतं ना. एखादा मंत्री असतो पण तो 5च वर्षाकरता असतो किती, मग पुढे आणखी तुमच्या आमच्यासारखा. तसा एकदा ब्रह्मरूप झाला म्हणजे पुन्हा जीव होत नाही. लाकडं जळाली म्हणजे लाकडं होते का ऐकलं. मग पुन्हा किती प्रयत्न केला तरी एकदा दुधाचं दही झालं म्हणजे दह्याचं काय होत नाही. तसा एकदा ब्रह्मरूप झाला म्हणजे संपलं, पुन्हा तो जीव होत नाही पुढे. असे निसंदेह प्रत्यक्ष ज्ञान होणे हे आहे व याच ज्ञानाने जीव कृतकृत्य होतो म्हणजे सर्व संसार दुःख नाहीसे होऊन नित्य परमानंद स्वरूपाची त्यास प्राप्ती होते. बस मोक्ष मिळतो कोणत्या ज्ञानाने, ब्रह्मज्ञानाने. मग त्याच्या सगळ्या दुःखाचा परिहार होतो आणि आनंदाची काय होते प्राप्ती होते. दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच मोक्ष म्हणतात. आहे का मोक्ष. मोक्ष म्हणजे काय सकल दुःखाची आणि परमानंदाची पुढे नित्य परमानंद स्वरूपाची त्यास प्राप्ती होते असे वेदांत शास्त्र गर्जना करून सांगते. ब्रह्मविद परमाप्नोती शोकम तरती चात्मविद. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति शोकम तरती चात्मविद. एकदा ब्रह्मज्ञान झालं म्हणजे सगळा शोक निवृत्त होतो. अर्जुनाचा भगवंताने ब्रह्मज्ञान सांगून सगळा शोक काय केला काय करे. शोक कशावरून झाला, लढण्याकरता आला आणि खाली बसला आणि रडू लागला. कशाकरता आला होता अर्जुन, भारतीय युद्धामध्ये कशाकरता आला होता, मारण्याकरता. आणि परिणाम काय झाला, खाली बसला आणि रडायला लागला. अश्रुपूर्ण आकुले श्रम, त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्हाला तर पहिला अध्याय माहिती आहे ते त्याची कशी स्थिती झाली. ते सीदंती मग गात्राणी मी सगळं पाहिल्यानंतर मग शेवटी तो अजून सगळं आणखी ज्ञान ऐकल्यानंतर त्याचा शोक केला आणि म्हणलं आता कोणाला मारायचं. मग युद्धाला काय झाला तयार झाला पुढे. रसो ब्रह्म रसम लब्ध्वा नंदी भवती ज्ञानथा. यात ब्रह्माच्या ज्या कल्पित भागावर व्यष्टी अज्ञान असते तेवढ्या भागासच कुटस्थ अशी संज्ञा येते. तुम्हाला जर आत्म्याच्या पण ब्रह्मरूपता करते बाई कुटस्थ चैतन्य, एक जीव चैतन्य बरं का. कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य. घटाकाश पुढे तुमचे काय जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश चौथ्या तरंगामध्ये होऊन गेला. जीव ब्रह्म ऐक्य सांगते. त्याप्रमाणे कुटस्थ चैतन्य म्हणजे जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. जसं ईश्वराचे अवच्छेदक वेगळे, जीवाचे अवच्छेदक वेगळे. जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर कसा आहे सर्वज्ञ आहे. जीव आनंद आहे, ईश्वर किती आहे अजून काही दुसरा ईश्वर झाला नाही. थोड्या वाचा. तेवढा अविद्यांश मानला नाही तर त्या ब्रह्माचे भागास कुटस्थ या संज्ञेची आवश्यकताच नाही. कुटस्थ का म्हणा त्याला अवच्छेदक लागला. वर का म्हणायचं, वधूची उपाधी लागल्यामुळे काय झाला. नाही तर वधूच नाही तर वर कोणाचा पुढे. मग समजुतीकरिता ज्याला आपण कुटस्थ अशी संज्ञा केली होती ती संज्ञाच नष्ट झाल्याबरोबर कुटस्थ ब्रह्मरूप झालाच. इतकेच नाही तर तो केव्हाही ब्रह्मरूप आहेच. हे बघ तो केव्हाही काय आहे ते बालगंध बायाचं काम करायचं. आता नाटकामध्ये बायाचं काम करत असताना लोक त्याला बाई समजायचे. काय समजायचे. आणि पुन्हा तर नाटक संपलं म्हणजे काय समजायचे बालगंधर्व.
मग खरा कोण? माणूस खराच आहे. पुढे या निश्चयाचे नाव कुटस्थाचे ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण आहे असे म्हणतात आणि बुद्धीत जो आभास आहे त्या आभास स्वरूपाचा बाद केला तर त्याचेही ब्रह्म्याशी ऐक्य होते. यास बाद समानाधिकरण म्हणतात. हे पहा, दोन समानाधिकरण. कुटस्थाचा ब्रह्माशी कोणतं समानाधिकरण आहे? मुख्य समानाधिकरण. आणि आभासाचं ब्रह्माशी कोणतं समाधान आहे? बाद समाधान आहे. हे पहा, बापाचं आणि मुलाचं कोणतं ऐक्य असते? कोणाचं? बापाचं आणि मुलाचं मुख्य समानाधिकरण आहे. काय आहे? आणि मुलीचं कोणतं असते? बाद समाधान. बापाच्या धर्माचा काय करते ती? बाद. आणि जो कोणी उपरसम असते त्याच्याशी ऐक्य करते. समजलं का? बापाचं आणि मुलाचं कोणतं अधिकरण आहे? मुख्य समानाधिकरण. आणि मुलीचं कोणतं आहे? बाद समानाधिकरण. पुढे मी या शब्दातील कुटस्थ आणि आभास याचे मुख्य व बाद समानाधिकरणाने आत्म्याचे ब्रह्म्याशी ऐक्य होणे युक्तीने बरोबर असेल तरी बाद समानाधिकरणाचा निश्चय होणे अत्यंत कठीण आहे. बरं, बोलायला बरं आहे, सांगायला बरं आहे, पण त्याचा अनुभव असणं फार कठीण आहे. आपण हे सुद्धा कीर्तन करतो, वाचायचं आणि सांगायचं. कीर्तनाच्या पुस्तकावरून कीर्तन वाचायचं, नाही तर मोबाईलवरून वाचायचं आणि सांगायचं. अनुभव आहे का काही? पण जे मोठे माणसं असतात, येणे बोधे आम्ही पसवसर बघा, मग ते अनुभव घेऊन सांगत असतात. नाही का? पदार्थ गोड आहे, साखर गोड आहे, श्रीखंड गोड आहे, तो सांगते म्हणून गोड आहे असं म्हणतो. अनेक वर्ष खाऊन सांगतो. काय सांगतो? श्रीखंड कसं आहे? गोड आहे. मग अनुभव कोणाला आहे? ज्याने अनुभव घेतला त्याचं वाक्य बरोबर आहे. आपणही कीर्तन करतो, संतही कीर्तन करतात, दोघांच्यामध्ये फरक आहे. त्यांना अनुभव आहे, आपल्याला अनुभव यायचा आहे. पुढे वेदांताच्या गोष्टी सांगणे सोपे आहे, पण बाद समानाधिकरणपूर्वक आभासास निसंदेह ब्रह्मात्मिक्या बोधाची स्थितीवृत्तीवर बांधणे फार फार कठीण आहे. त्या अनुभवावर त्यानं फरक आहे. दिसतं इतकं सोपं आहे का? एवढा बोध येणं हे फार आहे. एखादी ज्ञानेश्वरी म्हणा, गाथा म्हणा, पाठ करणं इतकं सोपं आहे का? ते काय 3 वह्या पाठ करायच्या आहे का? मग किती पाठ करायचे? मग इतकं सोपं आहे का? 2 दिवसात ज्ञानेश्वरी पाठ होते का? पारायण होत नाही. मेहनत करावी लागते. पुढे कारण अनेक जन्माच्या संस्काराने देहादिकांचे ठिकाणी सत्यस्वरूपाने असलेली आत्मबुद्धी कितीही प्रयत्न केला तरी नष्ट होणे फार दुर्घट आहे. देहात्मबुद्धी जाऊ शकत नाही. किती जरी प्रयत्न केला तरी जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत देहात्मबुद्धी जात नाही. पुढे पुन्हा पुन्हा ती आपले डोके वर करतेच. या वज्जीव देहादिकांचे ठिकाणी आत्मत्वबुद्धी असल्याशिवाय ज्ञात्याचाही भोजनादी व्यवहार होणे शक्य नाही. हे पहा, आत्मबुद्धी आणि ब्रह्मबुद्धी. ज्ञाताच आहे सुद्धा असं. जो मुक्त पुरुष आहे तो का उपासच राहतो का? तुमचा 5वा अध्याय वाचा की त्याचा पश्चन श्रवण स्पशन सगळं करतो तो. तुकोबारा सगळा व्यवहार करत होतो ना. ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञान एकनाथ महाराज. मग जसे आपले व्यवहार होतात तसे संतांचे सुद्धा व्यवहार होतात. पुढे हे खरे असेल तरी त्याचा तो सर्व व्यवहार बाधित असतो हे निश्चित आहे आणि तसा बाधित असतो म्हणूनच त्यास ज्ञाता म्हणतात. सगळा व्यवहार तो मिथ्यात्व बुद्धीने असते. बाधित म्हणजे मिथ्यात्व. आपली सत्यात्व बुद्धी असते. एखाद्या माणसाला शिवी दिली तर काय तो राग येत असतो. हा नको म्हणला तुला. आपली शिवेच्या ठिकाणी कोणती बुद्धी आहे? सत्यत्व बुद्धी. आणि संतांना बरं का, जर तुमच्या याने 100 वेळा थुंकला होता किती?
नात्मा येवत तरी सत्याचं बुद्धी कुठं आहे. मग त्याला राग आला नाही. ते म्हटलं शिव्या दिल्या कोणाला? शरीरावर मी वेगळा आहे. त्या शिव्याचा माझा काही संबंध नाही. पुढे व्यवहार बाधित असल्याचा अनुभव ज्याच्या त्यासच असणार. इतरांस शास्त्रादृष्टी असली तर अत्यंत सहवासाने ज्ञाताच्या व्यवहाराचे बाधितत्व समजणे कदाचित संभवनीय होईल. नाही बरं, एकाएकी वृत्ती अंगावर बनवत नाही. एकदा भवी बसली म्हणजे पाठ होत असते का? 4 वेळा जरी खोकली तरी काय होत नाही, पाठ होत नाही. ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे. म्हणून अनुभव येणं फार कठीण आहे. मग एखाद्याची भवी असते का नाही, आपल्याला रूप पाहता लोचने आठवत बसावं लागते का? इकडे विणाला होतो तिकडे म्हणतो रूप पाहता लोचने सुख झाले. असा अनुभव यावा लागतो. पुढे म्हणून अभ्यासी पुरुषाने आपल्या अभ्यासाने देहादी पदार्थाचे ठिकाणी असणारा अहममाध्यास बाधित झाला आहे किंवा नाही याकडेच लक्ष ठेवणे श्रेयस्कर आहे. म्हणून आपला अनुभव आपल्याला माहिती असतो. दुसऱ्याला सांगून त्याचा उपयोग होत नाही. ज्याचा त्याचा अनुभव असतो तो आपल्या अनुभवाने सांगत असतो, नाही का? तेव्हा कोणत्याही गोष्टीचा भाजी तिखट झाली की खारट झाली, वाढणाऱ्याला समजते का खाणाऱ्याला समजते? बाई म्हणते गोडच आहे, भात म्हणतो तिखट आहे. ते मग प्रामाण्य कोणाला द्यायचं? खाणाऱ्याला. दुसऱ्याची परीक्षा करण्यात काळाचा अपव्यय न करणे बरे. व्यवहारात अज्ञानी लोकांची साधक दशेत असल्या व्यवस्थित पुरुषावर साधुत्वाची बुद्धी होते. सहस्थितीत असणाऱ्या सिद्धावर साधुत्व बुद्धी होत नाही असे पाहण्यात येते. देवा साधुत्व बुद्धी होत नाही. त्यांना वाटते सामान्यच आहे. तो ज्ञानेश्वर महाराज तुकोबारायाचे होते. मग कुठं ते गजानन महाराज होते बघा, सामान्य बुद्धी होते. मग मुक्त बुद्धी केव्हा झाली? ज्यावेळेला ते अशी गोष्ट सांगतात. तो घोडा होता ना, तो सुटलेला होता बेफाम. कलेक्टरने परवानगी दिली बंदूक मारून काय टाका. मग ते गजानन महाराज तिकडे येऊन लागले ते. आणि तो घोडा सगळ्या लोकांना थोडं कोणापर्यंत गेला. आणि गजानन महाराज असे उभे राहिले आणि त्याच्या दोन्ही पायात मध्ये मान घातली. मग लोकांना कळलं कोण आहे? गजानन महाराज. आज महाराष्ट्रामध्ये कोणतं जास्त हे चालू आहे? गजानन महाराज आहे की नाही? त्या मानाने सगळे किरकोळ आहे की काय? आपल्या संस्थेमध्ये पंढरपूरच्या लोकांना रोज जेवायला कोण घालतं? 100 पोरं आहे रोज. किती वर्षापासून. मग गजानन महाराज केव्हा कळले? असं आहे. त्याप्रमाणे पहिली बुद्धी वेगळी आणि दुसरी बुद्धी वेगळी. पुढे सूक्ष्म विचार केला तर जिवंत स्थितीत सिद्ध पुरुषावर साधुत्व बुद्धी सहसा होत नाही. तो मृत झाल्यानंतर त्याच्या नावाची समाधी देऊळ वगैरे झाले म्हणजे मग त्या पाषाणावर बहुतेक सर्वांचीच साधुत्व बुद्धी होते. जिवंतपणे कोणी विचारत नाही. आणि पुढे मग समाधी मानली म्हणजे मला पूजा करू द्या, मला पूजा करू द्या. अरे पण जिवंतपणे मधुकरी दिली नाही. आणि आता काय होतो? अशी उलटी खून आहे लोकांची. पुढे कारण पाषाणाच्या समाधीत शारीरिक दोष मुळीच दिसत नसतात. जशी ही स्थिती आहे त्याचप्रमाणे बोधशून्य असूनही 4 अक्षरे पाहिलेल्या व ज्याचे वाक्पटुत्व चांगले आहे त्यासही अज्ञानी लोक साधू असे म्हणतात. नाही बा, चांगला बोलण्यामध्ये हुशार आहे, चाणाक्ष आहे. लोक त्याला सुद्धा काय समजतात? संत समजतात. पण लक्षणात बसावं लागतं. लक्षणामध्ये जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत त्याची पदी देता येत नाही.
किती जरी बगड्याला आपण राजहंस म्हटलं तर बगडा कुठं राजहंस होतो का मग? म्हटलं बगडा आहे पांढरा आणि राजहंस आहे काय? मग बगड्याला काय म्हणा, राजहंस म्हणा, म्हणेल का कोणीच बगड्याला? कारण राजहंसाच्या ठिकाणी वेगळं पाणी करण्याची शक्ती आहे आणि बगड्याच्या ठिकाणी दोन्ही पिऊन घेण्याची काय शक्ती आहे? वाचा. पण त्यापासूनही जीवभाव निवृत्त होऊन परमानंद प्राप्त होणे शक्य नाही. मग ज्याच्या ठिकाणी बोध नाही त्याच्यापासून परमानंद होईल असं सांगता येत नाही. पुढे वाग्वे खरी शब्द झरी शास्त्र व्याख्यान कौशलम वेदुष्यम विदुषाम तद्वत भुक्तये न तू मुक्तये. पै तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयासी थारा. तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धमी. तैसा चित्ती अहंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो. ऐसेनी कोडी एक जन्म जावो परी न पविजे माते. बघा, तिथे जरी आपण परोक्ष ज्ञानाने मुक्त होत नाही असं नका. ज्ञानेश्वरी पाठ आहे, सगळं काही आहे, एवढ्यावरून काम भागलं असं समजत आहे. प्रत्यक्ष दर्शनापर्यंत जावं लागलं नाही का? नुसत्या शब्दज्ञानाने नाही. एक आपला संन्यासी भिक्षा करता आला बघा, बोंब भाऊन ती भिक्षा दे. घरमालक म्हणायला लागला, म्हणला या संन्यासी वा जेवण करा की आमच्याकडे, भिक्षा काय? मग संन्यासी आला, उभा राहिला. मग घरमालक म्हणाला काय नोकराला, ए रामा इकडे काय? संन्यासी भावाला पाट ताट मांड. त्याच्यामध्ये 10-5 पकवानाची काय घेतली, नावं घेतली. काय संन्यासी भाव जेवायचा, जरा का जेवण चालू लागा. संन्यासी उभाच्या बोलाचाची कडेन बोलाचाची जेवण कुठं तृप्त होत असतो का? त्याचा अनुभव यावा लागतो. आपल्या संस्थेमधली जी मंडळी आम्ही कीर्तन करतो ते की त्यांना अनुभव आहे, आम्हाला काय नाही. पुढे याप्रमाणे श्रुत्यनुसार संस्कृत प्राकृत वचने बहुत आहेत. हे सर्व सांगण्याचे तात्पर्य इतकेच की सद्गुरूद्वारा श्रवण केलेल्या महावाक्य विचाराने मुख्य व बाद समानाधिकरणद्वारा अहम ब्रह्मास्मी असा निसंदेह दृढबोध करून घेण्यास बाकीच्या जगाचा उठाठेवी टाकून दक्ष द्या असावे. बाकीच्या उठाठेवी सोडून द्यायचे आणि इकडे काय करायचं? वर्ग पडतात ना, काही अभ्यासाला बसतात. तो अभ्यास बाजूला चालतात तर राजकारणात चालू असते. मग राजकारणाचा आणि पाठ करण्याचा काय संबंध? मग बाकीच्या उठाठेवी नरेंद्र मोदी झाले, त्यांचं काय झाले, आपल्याला काय त्याचे? म्हणून आहे का नाही, बाकीच्या उठाठी ठेवून आपण जर एकांतात गेलं 3 ओव्या पाठ होतात. भलतीकडे लक्ष लागलं तर एकही ओवी काय होत नाही. मग पुढे वाचा. पुष्कळ बहिर्मुख लोक बाद शब्दाचा अर्थ नाश असा समजतात. असा अर्थ मानला म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुषात जगतभान होऊच नये असे आपोआपच ठरते. लोकांना वाटते म्हटलं का तुम्ही तर नाही, तुमचं नाही का ज्ञानेश्वर महाराज म्हटलं तुम्ही तर मुक्त आहात की तुम्हाला मांडे खाण्याची इच्छा होते का? लोक काय बोलतील, काही कोण कोणाला काय म्हणेल काही सांगता येत. ते रामदास स्वामींना सुद्धा त्यांना खीर खाण्याची काय झाली होती. ते तुमच्या गोरक्षनाथाचे मच्छिंद्रनाथांना वडे खाण्याची काय झाली होती. निवृत्तीनाथ महाराजांना काय खाण्याची इच्छा झाली होती. म्हणायला लागतो इथं मुक्त आहे, मांडे खाण्याची इच्छा होती का? मग तुला तेवढी भावे ना आम्हाला का होऊ नये. मग अशा लोकापुढे तुम्ही कोणताही सिद्ध पुरुष आणा तरी त्याबद्दल या साधूचे जगतभान आणि राग लोभ इत्यादी कोठे नष्ट झाले आहेत. आणि जोपर्यंत ते नष्ट झाले नाहीत तोपर्यंत या साधूंना मोक्ष प्राप्त झाला या म्हणण्यात तरी अर्थ काय? तेव्हा जोपर्यंत राग देश जात नाही
तोपर्यंत संत या पदाला काय होत नाही. म्हणून त्यांनी त्याचे राग दिसाळे. तसं नव्हे का, तुमच्या आमच्या ठिकाणी राग न होतो ते वेगळं, आणि साधूच्या ठिकाणी आणावं लागतं. काय करावं लागते, त्यांना राग येत असतो का उष्ण आणत असतात. ते जोग महाराज नाही का, मग ते मामा वगैरे ते रागवायचे. ते म्हटले बुवा तुम्ही रागवत असता. म्हटलं तुमच्या कल्याणाकरता रागवता, तुमचं काय व्हावं. मग त्याने खरोखरच राग आणलेला आहे का उष्ण आणलेला आहे. मग साधू संतांच्या ठिकाणी तुमच्या आमच्या कल्याणाकरता हे आणावं लागतात पुढे. असे म्हणणारच, पण हे लोक समजतात त्याप्रमाणे बाद शब्दाचा नाश होणे किंवा न दिसणे असा अर्थच शास्त्रकारास अभिप्रेत नाही. बाद शब्दाचा अर्थ पदार्थ दिसत असूनही त्याबद्दल दृढ मिथ्यात्व निश्चय होणे असा आहे. नाही बा, दिसत असला तरी सुद्धा नाही, पदार्थ नाही नष्टच होणे असं नव्हे. दिसत असला तरी सुद्धा तो पदार्थ तसा नाही असा अनुभव येणे, नाश होणे असं त्याचा अर्थ नाही. तुम्हाला आम्हालाही सुद्धा विषयामध्ये आणखी आनंद वाटतो. साधूलाही सुद्धा विषयापासून काय होतं, मग फरक कोणता आहे. आपल्याला वाटते तो विषयाचा आहे आणि साधूला वाटते तो आत्म्याचा आहे. दोमधला काय फरक आहे पुढे. आणि याबद्दल उहापोह बाद करणाचे प्रसंगास सांगितला आहे. तसा अर्थ समजून घेऊन चिंतन केल्यास मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय होण्यास हरकत नाही. हे पहा, बाद समानाधिकरण आणि कोण होत असं मी ब्रह्म या पदाला एक बाद समानाधिकरण आणि एक कोणतं मुख्य समानाधिकरण. मुलाचा आणि बापाचा कोणतं समाधान. जेवढी इस्टेट असते बापाची ती सगळी इस्टेट कोणाची होते, मुलाची. कोणतं समानाधिकरण. आणि मुलीच्या बाबतीमध्ये जेवढी यजमानाची इस्टेट असेल ती कोणाची होती, म्हणून बाद समानाधिकरण आणि मुख्य समान. मुलीच्या बाबतीमध्ये बाद समानाधिकरण आणि मुलाच्या बाबतीमध्ये मुख्य समानाधिकरण. तेव्हा आत्मा ब्रह्मरूप आहे मुख्य समानाधिकरण. पुढे रामकृष्णादिकांच्या ब्रह्मत्वाविषयी विचार. तरंगाचे शेवटच्या भागात ब्रह्म निर्गुण असल्यामुळे इंद्रियाचा सन्निकर्ष होणे संभवनीय आहे. आता एक दुसरा प्रश्न सुरू झाला. एक तिथे बसलेला होता पुराणिक, तो म्हणायला लागला, म्हणला बाय ब्रह्म ब्रह्म कशाला म्हणतात. प्रभू रामचंद्र जन्माला आले, त्यांचं ज्ञान म्हणजेच काय आहे, ब्रह्म आहे. तेव्हा हा शिष्य जो आता तो चतुर झालेला आहे, शार्द रंग ऐकलेला आहे. मग तो सांगत असतो शरीर ब्रह्मरूप होऊ शकत नाही. अधिक विचार आहे, मग त्याला का म्हटला वगैरे. हा अधिक विचार कधी करू आता. आणि